स्पर्धेचा आनंद घेत असतील आमचे मित्र वासुदेव ठाकरे सर हे देखील स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे. त्याच्यानंतर मात्र आयोजक पद ठरवतील की सेकंड फेरीतील किती षटकांचे सामने खेळवले जातील. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे मानपाडा टीमची. निमिल आणि हर्ष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पाहूया कशा प्रकारे मात्र हा सामना रंगतो. प्रेक्षक वर्ग मात्र जर वाट पाहत असतं की सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये व्हायला हवा आहे, परंतु 4 सामने जर बघितलं गेलं अगोदरचे पूर्ण सामने एकतर्फे सामने झाले आहेत, परंतु हा सामना तसा रंगेल का? निमिल आणि हर्षची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मानपाडा टीमची सलामीची जोडी. भरपूर अपेक्षा आशा सलामीवर ठेवल्या जातात आणि त्यांच्याकडनं भरपूर कामगिरी चांगली आपण प्रत्येक मॅचमध्ये, कारण की एक टॉप ऑर्डरचे फलंदाज असतात त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर असतात. टीम राख्यांना पाठीराखे असतात. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सर्वेश वारे हा गोलंदाज. पहिला ट्रम्प कार्ड सर्वेश वारे याच्यावरती भरवसा दाखवलाय. पिबनचं षटक त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि पाहूया कशी गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. भरपूर आशा फुलवित झाल्या असतील या मॅचमध्ये. भरपूर प्रेक्षक वर्ग अगदी पालीचे देखील हा सामना पाहण्यासाठी अगदी बसली असेल अगदी टीव्ही समोर. लेट्स प्ले. सामना सुरुवात. हलक्या हाताने मात्र पुश केलाय. पुश करो खुश रहो, परंतु पहिल्याच बॉलवरती आला डॉट बॉल. सुरुवात मात्र चांगली करून दाखवली गोलंदाज सर्वेश वारेने. हा गोलंदाज पाहतो आपण. पिबनचं षटक म्हटलं तर 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषे लगत असतात आणि त्यांना मात्र टार्गेट करावंसं असतं. परंतु अशा वेळेस कधी कधी जर बघितलं गेलं तर पिबन षटकामध्ये धावा बनल्या जातात, तर कधी मात्र गोलंदाज मात्र वर्चस्व गाजवतं आणि आजच्या दिवसामध्ये तेच पाहिलं आपण. पिबनच्या षटकामध्ये गोलंदाजाने मात्र इथे पहिलाच चेंडू आलाय. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षक मात्र बॉल पकडता आला नाही सर्वेशला. अन्यथा मात्र फलंदाज बाद झाला असता. सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगल मात्र खातं ओपन झालं टीमचं. मानपाडा टीमचं धावसंख्या पाहतो 1. आता मात्र स्ट्राईक रुटीन झाले. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकता आपण. निमिल आलाय. हाफ टॅकलचा बॉल गलीमधून मात्र कट केलाय. सिंगल मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गली आणि पॉइंट मधून मात्र गॅप शोधाचा होता, परंतु गॅप शोधता आला नाहीये. चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट, कारण की सर्कलमध्ये पूर्ण क्षेत्ररक्षण पाहतो आपण. 2 क्षेत्ररक्षक वगळलं तर आणि मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं. अन्यथा थोडंसं मिसफिट झाली असती. चेंडू मात्र थांबला नसता. 2 चेंडूवरती 2 धावा. 3 चेंडू झालेत. 2 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र फिल्डर नाहीये. बॉल जाईल मात्र सीमारेषा पलीकडं. येतोय चौकार. चांगला स्ट्रोक पाहिला आपण. लॉंगऑनला हर्ष बॅटमधून आलाय चौकार. चौकारांमध्ये धावफलक गेला पुढे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 6 धावा. पुन्हा कट केला. आता मात्र सक्सेसफुल. आउटफील्ड फास्ट. बॉल थांबेल का पाहूया. अंतिम क्षणाला मात्र बॉल थांबवलाय आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाने मात्र 2 धावा मात्र धावून काढल्यात. 2 धावा आणि धावफलक जाईल पुढे. 8 धावा धावफलकावरती. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट. अगदी आउटफील्ड पास होतं. अशा वेळेस मात्र कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला अडवला गेला. 2 धावा मात्र आपल्या टीमसाठी मात्र वाचवल्यात. वासुदेव ठाकरे यांचा देखील आगमन झालंय. या आपला देखील हार्दिक स्वागत. इथे मात्र स्वागत केलंय फलंदाजाने. 1 बाउंड चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. हा आलाय चौकार.
गोलंदाज तेजस असेल सेकंड गोडसाठी. पण पहिल्या मॅचमध्ये बघितलं गेलं तर फलंदाजी करणारा संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली, परंतु त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या मॅचमध्ये देखील बॅटिंग करत असताना मात्र चांगली फलंदाजी झाली नाही. प्रथम फलंदाजी करताना संघ मात्र अगदी लो स्कोरिंग पाहायला मिळाला. त्याच्यानंतर तिसऱ्या सामन्यात देखील तसंच पाहायला मिळाले आणि चौथ्या सामन्यात देखील तसंच पाहायला मिळालं. आणि हा पाचवा सामना पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. सुरुवात मात्र चांगली केली मात्र मानपड्या टीमने. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस. तेजस यावेळेस मात्र ऑन साईडला खूप चांगला फटका, फिल्डर आहे. वन बाउन्स चेंडूला फील्ड केला, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट आतापर्यंत चुका होत नाहीये. चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे. होम ग्राउंड आहे, रोजचा सराव असेल मैदानावरती आणि त्याचा फायदा नक्कीच या खेळाडूंना देखील पाहायला मिळते. आपल्याला त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा ठेवली आहे टीमने आणि तशी गोलंदाजी तेवढी चांगली राहिली आणि फिल्डिंग डिपार्टमेंट देखील चांगलं आहे. हाफ टेकरचा बॉल आता स्क्वेअर लेगला चेंडूला मात्र ढकलून दिले आहे. सिंगल अगदी वेगाने कंप्लीट, थोडीशी मिस स्पीड यावेळेस मात्र मिस स्पीड झाली आहे आणि सीमारेषेलगत मात्र चेंडूला अडवला गेला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट. इथं मात्र चुकी झाली होती परंतु तेवढा जास्त फायदा झाला नाहीये. मात्र असं वाटलं होतं की आता मात्र मिसफील्ड झाले, चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 2 वेळा असं झालं, दोन्ही वेळेला मात्र बाउंड्री लाईनच्या लगत मात्र चेंडूला अडवला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल तेजस. समोर फलंदाज आहे हर्ष आणि निमील, अशी सालामीची जोडी मात्र मैदानामध्ये. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हे पारितोषिक आपण पाहतो आपण सन्माननीय जगन ठाकरे यांच्याकडून असेल. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. हा चेंडू अगदी वेगळाच फेकला गेला होता. इथे मध्ये काय घडलं गेलं, चांगले क्षेत्ररक्षण मात्र चेंडूला अडवलंय. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. जबरदस्त फिल्डिंग डिपार्टमेंट. चेंडू अगदी लोलीपेप होता, फलंदाजाला देखील त्याचा फायदा उठवता आला नाहीये आणि फिल्डर देखील तिथं प्लंबर झाला होता, परंतु अशा मोमेंटला मात्र चेंडू अडवलं गेलं आणि सिंगल मिळाली. मात्र एवढा काही नुकसान झाला नाही या बॉलवरती, फक्त सिंगल रन मिळाली. सिंगल मात्र धावफलक गेला पुढे. धावफलकावरती धावा लागल्या जातील 15 धावा. 15 धावा धावफलकावरती, 16 धावा धावफलकावरती. तेजस गोलंदाजी अगदी स्लोअर गतीचा चेंडू फेकला गेला होता आणि फुलटस चेंडू होता, फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. हाफ टेकरचा चेंडू यावेळेस मात्र फुल केला आणि सक्सेसफुल. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. विचार केला टीमची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. अजूनही एकही विकेट गमावलं नाही मानपुरा टीमने. 10 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या आहेत, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळते. इथं मात्र अपलकट पाहायला मिळते. फिल्डर तैनात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल, जबरदस्त फिल्डिंग. फक्त सिंगल मिळाली या बॉलवर देखील. असं वाटलं होतं हा फटका देखील सुरेख होता, परंतु गॅप शोधता आला नाहीये. जिथे ते मोठे फटके केले तिथे मात्र फिल्डर मात्र पाहायला मिळाला. तेजस अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी गतीचा परिवर्तन. इथे मात्र स्ट्रॉंग अपील, परंतु पंचाने नाकारले अपीलला की चेंडू बाहेर आहे. सिंगल मात्र पंचांचा जो निर्णय असेल त्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहा. पंच काय निर्णय झालाय? बॉल ना, ओके.
चला सामन्याला सुरुवात करावी. दोन षटकाचा खेळ झाला समाप्त. दोन षटकाच्या आखरी धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज तिसरं प्रदीप. यावेळेस मात्र मोठा फटका, फिल्डर तैनात आहे परंतु जबरदस्त, परंतु बॅलेन्स मात्र पाहायला लागेल. षटकार आहे, षटकार आहे. स्वतः म्हणाला की बॅलेन्स माझा, बॅलेन्स स्वतःला मात्र सांभाळता आला नाहीये. सुरुवातीला मात्र पुढे आला होता तर मात्र खूप सुंदर कॅच पकडली इथं, मात्र त्याचा टाळ्या वाजवला हरकत नाहीयेत. जरी षटकार आला असलं तरी पण तो प्रयत्न भरपूर केले. षटकाराने मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 28 धावा धावफलकावरती. फलंदाज हर्ष पाहतो, सलामाची जोडी अजूनही सलामत पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ फुलटस बॉल, फिल्डर पुन्हा आहे परंतु वन बाउन्स चेंडू पाहू सीमारेषा पलीकडे. पुन्हा येतो चौकार. मिस टायमिंग आहे परंतु पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नाहीये, गॅप भरपूर मोठा होता आणि चेंडू गेला मात्र 6 धावांसाठी. षटकार.
विकेटने पुढचा बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. फलंदाज तेजेश पाटीलला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय सेकंड गोलंदाज मोनिश. 14 चेंडू 37ची गरज आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस क्रॉस लाईन शपल झाले. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना पाठवलंय बॉलला सीमा पार. अजून एक षटकार. आणि 31 धावेची गरज. फुल टॉस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पोहोचतील का पाहिजे. पोहोचू शकत नाहीये. बॉल सीमा पार. अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी पाली संघ 40 या आकड्यावरती पोहोचली आहे. विजयासाठी गरज येणारे 12 चेंडू 27 धावेची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 40 आकड्यावरती जबरदस्त बॅटिंग. एकूण 9 चेंडू आणि वैयक्तिक 32 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये तेजेश पाटील. त्यातून टीमची धावसंख्या 40. मॅच बॅलन्स झाली आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 27 धावेची गरज आहे. एकच सांगेल पाली टीम साठी मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जाम है. लढणे वालों के कदमों में जा होता है. दुसऱ्या बाजूला टीम मानपाडा संघाला येणाऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. ती वेळ बदलेल का मानपाडा टीमची. 2 षटकामध्ये धावा भरपूर गेल्यात आणि आता येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल टीम मानपाडासाठी. नितेश. 12 चेंडू 27 ची गरज. खराब चेंडू. भरपूर मोठा हा नो बॉल आणि संधी आली होती. महेशकडे फ्री हिटची देखील संधी असेल. एक्स्ट्रा धाबा जात आहेत. भरपूर 9 चेंडू आलेत या मॅच मध्ये. तिसरा 9 चेंडू आणि धावसंख्या 41 41 आकड्यावरती. आता गरज आहे 12 चेंडू 26 ची. तयार गोलंदाज पुन्हा एकदा नितेश. फ्री हिटचा बॉल. फुलटॉस लॉफ्टेड हिट. समोर खेळलेत लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. रन्स मिळाली फक्त 1 आणि धावसंख्या 42 42 या आकड्यावरती. येणार समीकरण 11 चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कारण असं वाटलं देखील नव्हतं की एवढ्या धावा कुठेल संघ पाली टीम. आणि आता मात्र तो कारनामा केलाय तेजेश पाटीलनं. 32 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये टीमला गरज आहे 25 धावेची.
9 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे ओव्हर फार महत्वाचं या सामन्याचा टर्निंग पॉइंट हे षटक असेल, कारण या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या मॅचमध्ये थोडंसं मजबूत राहील. अंतिम मुवमेंटला मानपडा संघ जर जास्त आल्या तर मॅचमध्ये शिरकाव करेल. टीम गावदेवी पाली सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाहीये. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू गरज आहे आता ती टीम पाली संघाला 23 ची. प्रशंसा करेल मी, कौतुक करेल गोलंदाज नितेशचा. एक चेंडू न आला त्यानंतर शांत ठेवलाय पाली टीमच्या जोडीला. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळतात. फुटवर्कचा वापर. लॉंग अपचा खेळाडू फेकी करतोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धाव फलक पुढे सरकेल. स्कोर पोहोचला 46 आकड्यावरती. आता गरज आहे 7 चेंडू विजयासाठी 21 धावेची. सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचेल यातील मात्र शंका नाहीये, परंतु जर तेजस पाटील सारखा फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत राहिला तर मॅचला कलाटणी मिळू शकते. अंतिम बॉल समोर लॉप केलाय. फटका आंबेमध्ये. विकेट महत्वाची आणि हा झेल ड्रॉप केलाय. तेजस पाटीलने देखील आशा सोडली होती की आता मी बाद आहे, परंतु चुकी झाली आहे ती मानपडा टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि आम्ही नेहमीच सांगत आलोय एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमध्ये निरोप घ्यायला लावू शकते, एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये फार मागात पडू शकते. रन्स मिळाली 3 षटक कंप्लीट. आता 6 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 12 धावेची गरज. डीजे 20 धावेची गरज. मानपडा संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. 6 चेंडू 20 ची गरज आहे. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आलाय. लक्ष वेधून घेणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. गावदेवी पाली संघ स्वतःच्या होम ग्राउंड वरती या ठिकाणी हा सामना जिंकेल, स्पर्धेमध्ये पुढे जाईल की दुसऱ्या बाजूला मानपडा संघ सामना जिंकेल. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल याचं उत्तर तुम्हाला या शेवटच्या 6 चेंडू मध्ये मिळेल. तेजस पाटीलची झेल सोडली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी करावं लागेल तेजस पाटीलला. सचिन देसले यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात. मस्कल गाववरनं ते मॅच एन्जॉय करत आहेत आणि गावदेवी पाली संघाला त्यांच्याकडे शुभेच्छा. पहिला बॉल लो फुल टॉस बॅक टू द बॉलर आणि डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल मानपणा टीमसाठी आणि समोरच्या संघावरती खेळाडूवरती दबाव देखील ठेवेल आणि मॅचमध्ये पकड देखील निर्माण ठेवेल. 5 चेंडू 20 ची गरज आहे. एखादा मोठा फटका येईल का तेजस पाटीलच्या बॅटमधनं की दुसऱ्या बाजूला अजून एक चांगला चेंडू येईल गोलंदाजच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. 6 रन. मध्ये फार मागात पडू शकते आणि ती चुकी केली क्षेत्ररक्षकांना. तेजस पाटीलची झेल सोडली आणि आता झेलेची किंमत मोजावी लागते ती टीम मानपडा संघाला. सामन्याचं समीकरण येणारे 4 चेंडू आणि आता 14 धावेची गरज. अंतिम षटक गोलंदाज निमिल वरती या ठिकाणी कॅप्टनने भरोसा नोंदवलाय. कॅप्टनने भरोसा नोंदवला, तो भरोसा कायम ठेवेल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण असं म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, और लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा कॅप्टन ने ठेवलाय निमिल वरती, परंतु तो भरोसा कायम ठेवत संघाला विजय मिळवून देईल की दुसऱ्या बाजूला ज्याला संधी मिळाली षटकार ठोकला, आशा पल्लवित केला, तो तेजस पाटील आपल्या टीमच्या आशा पूर्ण करेल का आणि विजय मिळवून देईल का गावदेवी पाली संघाला. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. येणारे चेंडू 4 विजयासाठी 14 ची गरज आहे. ओमसाई MTC
या वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रतिसाद देतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 4 चेंडू 14. गोलंदाज पुन्हा एकदा निमित्त या स्ट्राईक केला फलंदाज सेट बॅट्समॅन ओपनिंग ब्लास्टर तेजस पाटील. फुल टॉस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार. अजून एक चौकार. आता गरज आहे 3 चेंडू 10 धावेची. माध्यमातून त्यामुळे तिसरे पंच आपण या चेक करा. ऑफिशियल अंपायर येतील. ऑफिशियल बाकी कोणी येऊ नका. पाली संघाचा कोणताही प्रेक्षक खेळाडू कोणी येणार नाही. चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे निर्णय या ठिकाणी देतील. टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट आहे. ओमसाई एमटीसी कारण एक एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी आणि भीमर आपण चेक करतोय. चला भीमर साठी रिव्ह्यू उपलब्ध आहे. भीमर आणि रनआउट साठी नाही, भीमर साठी आहे. भीमर साठी सकाळीच आम्ही सूचना दिल्या आहेत. तुम्ही वाटलं तर लाईव्ह टेलिकास्ट मध्ये चेक करा. आणि नो चेंडू असेल कमरेच्या वरती. हा चेंडू ऑफिशियल अंपायर देखील चेक करतात सांगतायत. आणि नो +4 एकूण मिळतोय पंजा. खराब गोलंदाजी आणि आता जिंकण्यासाठी येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 9 धावेची. 9 धावेची गरज कारण पंजा आलाय. लक्ष असू दे आमचे स्कोरर अपडेटर. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये होत्याचं 9 तर झालंय. 4 चेंडू भीमर टाकलेत या स्पर्धेमध्ये मानपडा टीमने. चांगला चेंडू क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू डीप राहिला. आतमध्ये आला. खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू 9 ची गरज आहे. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. क्षणाक्षणाला सामना बदलतोय मैदानाच्या आतमध्ये. एखादा अजून एक चांगला चेंडू मॅच मध्ये कमबॅक करून देईल मानपडा टीमला. एकात मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून देईल गावदेवी पाली संघाला देखील. रफ अँड टफ हा सामना. लाईन पाहावी लागेल आणि चेंडू व्हाईट बॉल. व्हाईट +4 लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. हा देखील मिळतोय पंजा. आणि असं म्हटलं जातं किस्मत भी बहादूर का साथ देती है. चेंडू आणि 4 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. खराब गोलंदाजी, खराब विकेट किपिंग. चेंडू एक्झॅक्ट आपण पाहिला ऑप्शनच्या भरपूर बाहेर पडला आणि आता मात्र मॅच मध्ये शिरकाव झालाय टीम गावदेवी पाली संघाचा. भरपूर चुका झाल्यात. गोलंदाजी अतिशय खराब. एक डॉट चेंडू आला. जिवंत झाला होता मॅच मध्ये मानपडा संघ. परंतु आता पंजा आलाय. 4 धावेची गरज येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. आशा पल्लवीत झाल्या त्या मॅच मध्ये गावदेवी पाली संघाच्या. क्रॉस राईट बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू आदळलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आला. एक धाव कंप्लीट आणि फेकी. खराब क्रिकेट आणि ओव्हर थ्रो. 3 रन्स कंप्लीट आणि मॅच फिनिश. सामना जिंकला टीम गावदेवी पाली संघानं आणि 50 देखील कंप्लीट झाली आहे. अर्धशतक ठोकतोय या मॅच मध्ये फलंदाज तेजस पाटील.